हॅलो हाय गाईज. तर आज आपण फिशटेल हेअरस्टाईल बघूया कशी घालायची. पहिल्यांदा पार्टिशन करून घ्यायचं आणि फ्रंटला आपण फ्रंट व्हेरिएशन टाकूया आणि राहिलेले जे केस आहेत ते मागच्या बाजूस रबरनी टक करून घेऊ. त्याच्यानंतर जे पोनी केलेले आहे त्याच्यातले आपले दोन बाजूस थोडे थोडे केस घेऊन पाठीमागच्या खालच्या बाजूला रबरनी म्हणजे रबर लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते जे आपण रबर लावलेलं आहे जे उरलेले केस आहेत परत त्या खालच्या बाजूला जातील आणि जे पहिला आपण रबर लावलेलं आहे तर त्याला आपण असं ट्विस्ट पुलिंग करायचं आणि पुलिंग करत करत एक एक सेक्शन घेत तो पाठीमागच्याच बाजूला जाईल. जो पुढचा आहे तोच मागे जाईल. असं करत करत जेवढे आपले हेअर आहेत तेवढ्याचे आपण रबरनी टक करून पुलिंग करून घ्यायचं. खूप सुंदर आणि खूप सिंपल हेअरस्टाईल आहे. हे तुम्ही कधीही कोणीही करू शकता. फक्त याच्यासाठी आपले जे केस असतात ते थोडे लांब आणि डेन्सिटी चांगली जाड असेल तर खूप छान सुंदर हेअरस्टाईल दिसते. तर ह्या मुलीचे केस आहेत ते डेन्सिटी कमी आहे पण तिला ह्या पद्धतीनं हेअरस्टाईल हवी होती म्हणून मग मी कारण क्रिम्पिंग पण नाही होत आहे तिच्यावरती कारण ऑलरेडी तिचं स्मूथनिंग झालेलं आहे. त्याच्यामुळं ही हेअरस्टाईल थोडी अशी दिसेल पण ज्याची डेन्सिटी जाड आहे त्या केसांवरती खूप सुंदर हेअरस्टाईल होईल आणि खूप कमी वेळ लागतो आणि विचार करायला लागत नाही की फंक्शनमध्ये मी आज काहीतरी लॉंग हेअरमध्ये आपण काय करू काय नाही. खूप डाऊट येतो मनामध्ये पण छान दिसलं पण पाहिजे. तर त्याच्यानंतर हे शेवटपर्यंत मी केस टर्न करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सजावटीसाठी रिअल फ्लावर्स पण आपण जिप्सी वगैरे पण लावू शकतो. तर हिला मोती हवा होता मग मी एक एक छोटे छोटे असे मोती मी घातलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही अशी सिम्पलसी अशी हेअरस्टाईल आणि म्हणजे जसं की फिशचा जसा आकार असतो त्या आकार टाईपमध्ये म्हणून फिशटेल म्हणून ह्या हेअरस्टाईलचं नाव आहे. तर हे हॅलो हाय गाईज. तर आज आपण फिशटेल हेअरस्टाईल बघूया कशी घालायची. पहिल्यांदा पार्टिशन करून घ्यायचं आणि फ्रंटला आपण फ्रंट व्हेरिएशन टाकूया आणि राहिलेले जे केस आहेत ते मागच्या बाजूस रबरनी टक करून घेऊ. त्याच्यानंतर जे पोनी केलेले आहे त्याच्यातले आपले दोन बाजूस थोडे थोडे केस घेऊन पाठीमागच्या खालच्या बाजूला रबरनी म्हणजे रबर लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते जे आपण रबर लावलेलं आहे जे उरलेले केस आहेत परत त्या खालच्या बाजूला जातील आणि जे पहिला